फुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल आनंदकन सचितानंदगण परब्रह्म प्रकाश परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी कीर्तनातून समाज प्रबोधन होण्यासाठी समाजाचे कल्याण होण्यासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजावर सुसंस्कार घडवण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ हा विचार समाजाच्या मनामध्ये रुजवण्यासाठी महिला सबलीकरण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष यांचा समतोल राखण्यासाठी हा समाज प्रबोधनाचा छोटासा प्रयत्न आज तुमच्या समोर करत आहोत. विठ्ठल आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांना आपण जगतवंदनीय जगद्गुरु म्हणतो असे असणारे या भूतलावरती जन्मलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अविरतपणे अखंडितपणे झिजवणारे श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल आपुलिया हिता जो असे बघा म्हणाले का नाही सर्वजण जागता. आता ते म्हणाले नसतील ते आत्ता म्हणा. आपुलिया हिता जो असे बघा प्रस्तुत अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि हा अभंग जवळजवळ सर्व टाळकऱ्यांच्या पाठातला आहे. सर्व भाविक भक्तांचा हा अभंग कानपाठ आहे. परंतु असेलच असा एखादा भाविक भक्त असेलच असा एखादा महान भाग्यवंत की ज्याने हा अभंगच पहिल्यांदा ऐकला तो आपल्या कीर्तनात बसण्याच्या योग्यतेचा तुम्हीच म्हणा बाबांनो मी नाही म्हणणार. विठ्ठल प्रस्तुत अभंग संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि आजच्या आपल्या कीर्तन जुगलबंदीचा विषय आहे मुलगा श्रेष्ठ की मुलगी. तर महिला मंडळ आपला कोणता विषय आहे? मुलगी श्रेष्ठ. कोणता विषय आहे? कोणता विषय आहे आपला? मुलगी श्रेष्ठ. हे आपण ह्या महाराजांना उदाहरणासहित आणि प्रमाणानिश्चित पटवून देऊ की मुलगीच श्रेष्ठ आहे. विठ्ठल आणि या कीर्तन जुगलबंदी मधून समाज प्रबोधन करण्यासाठी समाजाला सुसंस्कार बनवण्यासाठी या सृष्टीचा बॅलन्स राखण्यासाठी म्हणजे माझा नाही बर का या सृष्टीचा बॅलन्स राखण्यासाठी पुरुष मंडळ आपला विषय आहे मुलगा श्रेष्ठ. बोला बोला आपला विषय काय आहे? काय विषय आहे? शेवटपर्यंत पार्टी बदलायची नाही बर का. आपला विषय आहे मुलगा श्रेष्ठ. काय विषय आहे? आणि मुलगाच श्रेष्ठ आहे मुलगाच महान आहे हे या महाराजांना आपण प्रमाणानिशी आणि उदाहरणासहित पटवून देऊ की मुलगा श्रेष्ठ आहे. विठ्ठल रामकृष्ण हरी. सर्वांनी एकदम मोठ्याने म्हणा बरं. मागून आवाज येत नाही. रामकृष्ण हरी. मोठ्याने म्हणा रामकृष्ण हरी. बघा प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि हा अभंग जवळजवळ सर्व टाळकऱ्यांच्या पाठातला आहे. आणि या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करतायत. तुम्हा आम्हाला सांगतायत की जे आपल्या हिताला जागे आहे त्याची माता पिता कशी आहे हो? धन्य आहे. आणि त्यांच्या कुळामध्ये सात्विक कुळी कन्या पुत्र जन्माला येतात. त्यांचा माझ्या भगवंताला हरिक वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात की अशा मुला मुलींची माझ्याकडून सेवा घडो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतायत आपुलिया हिता जो असे
जन्मे जागता धन्य माता पिता तयाजिया. बघा, अगोदर माता आणि मग पिता. कारण वेदांनी सुद्धा पहिला मान हा कोणाला दिलेला आहे? आईला दिलेला आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव. बघा, एका सुभाषितकाराने सुद्धा पहिला मान हा आईला दिलेला आहे. उपाध्यायापेक्षा आचार्य 10 पट श्रेष्ठ. आचार्यापेक्षा जे गुरु आहे ना ते 100 पट श्रेष्ठ. गुरुहीपेक्षा आपले पिता 1000 पट श्रेष्ठ आहे आणि आपली आई 10,000 पटीपेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रथमतः स्त्रीला धन्यता दिलेली आहे. धन्य माता पिता तयाजिया. बघा, अगोदर कन्या आणि मग पुत्र. तसं या अभंगाचं आपण तिसरं चरण बघितलं तर तुकाराम महाराज सांगतात की पहिला मान हा गीतेला दिलेला आहे. कारण गीता ही कशी आहे हो? स्त्रीलिंगी आहे. म्हणून अगोदर गीता नंतर भागवत. तसं या अभंगाचं आपण तिसऱ्या चरणाचं बारकाईनं निरीक्षण केलं, बारकाईनं विचार केला तर माझे जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा प्रथमतः स्त्रीलाच धन्यता देतात, स्त्रीलाच मान्यता देतात. मग महिला मंडळ सांगा, कोण श्रेष्ठ आहे? कोण महान आहे? हो, मुलगीच श्रेष्ठ आहे, मुलगीच श्रेष्ठ आहे. कोण महान आहे? इथं बोलून बोलून पण माझा घसा बसून जाईल, पण तुम्ही काय बोलायच्या नाही. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की सटुबाई मंदिर या मंदिराचा शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे. तसेच या शारदीय उत्सव थाटामाटाने मोठ्या आनंदाने आपण साजरा करत आहोत. तसेच आदरणीय सन्माननीय हरिभक्तपरायण लक्ष्मण दादा भोकनळ यांनी आणि तुम्ही सर्वच ग्रामस्थांनी ही सेवा आमचे गुरुवारी हरिभक्तपरायण बाळाराम भाऊ महाराज रंदे यांच्याकडे दिली आणि त्यांच्याकडून ही सेवा आमच्या वाट्याला आली हे मी आमचे परमभाग्य समजते. आणि पुढचा जो परिहार आहे ते आमच्या सुप्रसिद्ध गायनाचार्य सुप्रसिद्ध कीर्तनकार संचिताताई कानवडे हे देतील. बघा, आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी मला मृदुंगाची साथ करणारे हरिभक्तपरायण धीरज महाराज असतील, त्यांचे मी मनापासून आभार मानते. मला गायनाची साथ करणारे नागनाथ महाराज असतील, त्यांचे मी आभार मानते. तसेच अक्षय महाराज असतील, त्यांचे मी आभार मानते. तसेच मला साऊंड सिस्टमची साथ देणारे त्यांचे मी आभार मानते. मंडप लाईट डेकोरेशन त्यांचे मी आभार मानते. आणि हरिभक्तपरायण आदरणीय सन्माननीय लक्ष्मण बाबा असतील, त्यांचे मी मनापासून आभार मानते. बघा, आज या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सव कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा आमच्या दोघींच्या वाट्याला आली हे आम्ही आमचं परमभाग्य समजतो. मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. बघा, तसेच माझे गुरुवारी हरिभक्तपरायण बाळाराम महाराज रंदे यांनी आम्हाला चांगल्यारीत्या मार्गदर्शन केलं. म्हणून आज तुमच्या समोर आम्ही इथं कीर्तन करत आहोत. माझे गुरुवारी हरिभक्तपरायण बाळाराम महाराज रंदे यांचे मी मनापासून आभार मानते आणि माझ्या सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की पहिला मान हा गीतेला दिलेला आहे, पहिला मान हा स्त्रीला दिलेला आहे. आणि या गीतारूपी मुलीचा जन्म महाभारत रूपी गृहस्थाश्रमाच्या माध्यमातून झालेला आहे. ही गीता कोणाला कळायला तयार नाही. म्हणून तरी अजूनपर्यंत काही लोकांमध्ये सुधारणा व्हायलाही तयार नाही. अहो, काही ना तर काहीच कळत नाही. दृष्टांत सांगते, त्या अगोदर भजन करा. विठ्ठल विठ्ठल. बघा, असंच एक पठ्या विटेने दगड फोडत होता. आता वीट माहिती का तुम्हा सर्वांना? वीट, ओ वीट माहिती का? आपण जी घराच्या भिंतींसाठी वापरतो ना ती वीट, त्या विटेने काय करत होता? दगड फोडत होता. आणि मी तिथून चालले होते, मी बघितलं की हा काय करत आहे? विटेने दगड फोडत आहे. मी म्हणाले की दादा, अहो विटेने कुठं दगड फुटत असतो का? जरा डोक्याचा वापर करा, डोक्याचा. आता या मूर्खानं काय केलं? ती वीट दिली फेकून आणि डोक्यानंच वापर करायला सुरुवात केली. आता याचा परिणाम झाला उलटाच. त्याचा दगड फुटायच्या ऐवजी फुटलं याचं डोकंच. अहो गेला दवाखान्यात,
दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी विचारलं हे कसं झालं, तेव्हा त्याने घडलेली सगळी हकीकत डॉक्टरांना सांगितली. त्यावेळेस डॉक्टर म्हणाले, अरे मूर्खा, अरे बिनाकलीच्या कांद्या, अरे गाढवा, तुला काय कळतं का? जरा डोक्याचा वापर करायचा ना, डोक्याचा. त्यावेळेस तो मनुष्य म्हणाला, अहो डॉक्टर साहेब, तुम्ही काय सांगता डोक्याचा वापर करा. अहो डोक्याचा वापर केला म्हणूनच डोकं फुटलं. आता इथून पुढे कधीही डोक्याचा वापर करणार नाही. बघा असा डोकेबाज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग अशांना कधी कळायची बरं गीता? म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रथमतः स्त्रीला धन्यता दिलेली आहे, प्रथमतः स्त्रीला मान्यता दिलेली आहे. मग महिला मंडळी सांगा, कोण श्रेष्ठ आहे? अहो मोठ्याने बोला, कोण श्रेष्ठ आहे? आवाज येत नाही एकतर या महाराजांना, थोडं कमी ऐकायला. आपल्याला त्यांना पटवून द्यायचं आहे की मुलगीच श्रेष्ठ आहे, मुलगीच मान आहे. मग कोण श्रेष्ठ आहे? कोण मान आहे? आता यावरती आपल्या प्रसिद्ध गायनाचार्य, प्रसिद्ध कीर्तनकार सृष्टीताई गागरे यांचं काय म्हणणं आहे आपण पाहू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी. मोठ्याने म्हणा, रामकृष्ण हरी. या महाराजांनी तुकाराम महाराजांचा अभंग घेतला आणि सांगितलं की मुलगीच श्रेष्ठ आहे. या महाराजांनी अभंगाचा अर्थ सांगितला, चरणाचा अर्थ सांगितला, पण तुम्ही म्हणाल चुकीचाच सांगितला. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सांगता, मी सांगते, पण तुमचं लक्ष असू द्या. नाहीतर काय काय बसतात कीर्तनात आणि लक्ष कुठं असते हो? अहो चपलावर चपलावर, स्वतःच्या नाही बर का, दुसऱ्याच्या. जे स्वतःच्या हिताला जागलेले आहेत त्याचे माता पिता धन्य आहे. जे नाही, जो मुलगा, जो माणूस, जो पुरुष स्वतःच्या हिताला जागलेला आहे त्याचे माता पिता धन्य आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मला खरं खरं सगळ्यांनी सांगायचं, या महाराजांना अभंगाचा अर्थ कळाला का हो? कळाला का? यांनी चुकीचाच सांगितला, मनाला वाटन तोच सांगितला आणि निघाले कीर्तन करायला. विठ्ठल विठ्ठल या महाराजांनी सांगितलं की या अभंगामध्ये प्रथमतः धन्यता ही स्त्रीला दिलेली आहे. पण तुकोबराय सांगतात की पुरुषाला पहिल्यांदा धन्यता दिलेली आहे आणि मग स्त्रीला प्राधान्य दिलेलं आहे. तुकोबराय यांच्या यादीमध्ये अनेक स्वतःच्या हिताला जागलेले आहेत. संत महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या हिताला जागलेले आहेत, त्यांचे माता पिता धन्य आहेत. संत गोरोबा काका स्वतःच्या हिताला जागलेले आहेत, त्यांचे माता पिता धन्य आहेत. बळीराजा तर एवढा स्वतःच्या हिताला जागलेला आहे, एवढा स्वतःच्या हिताला जागलेला आहे. बळीराजाचे गुरुवारे कोण हो? कोण? शुक्राचार्य. बळीराजाचे गुरुवारे शुक्राचार्यांनी बळीराजाला सांगितलं की हे बळीराजा, तुझी 3 पावलं भूमिदेवाला दान करू नको, कारण साक्षात पांडुरंग परमात्मा ब्राह्मण रूपात बनून आले आहे, त्याच्यामुळे तुझे 3 पावलं भूमिदेवाला दान करू नको. पण बळीराजाने काय शुक्राचार्यांचं ऐकलं नाही. बळीराजाने त्याची 3 पावलं भूमिदेवाला दान केली आणि बळीराजाच्या आईचे तर फार उद्गार आहे. बरी हुई सती नहीं गई विलोचन के साथ, बरी हुई सती नहीं गई विलोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे हात. यांना म्हणावं स्वतःच्या हिताला जागलेले. कोणाला म्हणावं स्वतःच्या हिताला जागलेले? माता पित्याने इच्छा प्रकट करावी की बाळ काशीला जाऊ वाटतं रे, काशीला जाऊ वाटतं. तो बाळ कोण हो? श्रावण बाळ. श्रावण बाळाने कावड तयार केली, त्या कावडीमध्ये आई वडिलांना बसवलं आणि श्रावण बाळ काशी यात्रेला निघाले. श्रावण बाळ जातो काशीला, आई बापाची कावड खांद्याला. श्रावण बाळ काशी यात्रेला निघाले. आई वडिलांना तहान लागली आणि श्रावण बाळाने ती कावड एका झाडाखाली ठेवली आणि श्रावण बाळ पाणी आणण्यासाठी नदीवरती गेले. पण झालं काय? दशरथ राजाचा बाण श्रावण बाळाला लागला आणि श्रावण बाळाचा तिथंच मृत्यू झाला. आपल्या आई वडिलांची सेवा करणं आपलं हित आहे, आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच तुकाराम महाराज पहिल्यांदा
आई वडिलांना धन्यता देतात, हेच मार्गभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आपुलिया इतातो ते जागता आपुलिया इतातो ते जागता आपुलिया इतातो जागता आपुलिया इतातो ते जागता आपुलिया इतातो से जगता आपुलिया इतातो से जगता आपुलिया इतातो से जगता आपुलिया इतातो से जगता आपुलिया इतातो जागता आपुलिया इतातो जागता आपुलिया आपुलिया इतातो से जगता आपुलिया इतातो से जगता आपुलिया इतातो से जगता आपुलिया इतातो से जगता आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या विठ्ठल 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 दशरथ राजाचा बाण श्रावण बाळाला लागला आणि श्रावण बाळाचा तिथेच मृत्यू झाला. ही बातमी श्रावण बाळाच्या आई वडिलांना कळाली. त्यांनी शोक केला आणि श्रावण बाळाच्या विरहात आपले प्राण सोडले. मग आता मला सांगा, जी मुलगी सासू सासऱ्यांना घराच्या बाहेर काढते आणि वृद्धाश्रमात नेऊन टाकते, ती मुलगी श्रेष्ठ आहे का ज्या मुलाच्या विरहात आपले आई वडील प्राण सोडतात तो मुलगा श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? पुरुष मंडळ कोण महान आहे? तुम्ही पार्टी बदलायची नाही बरं का. नाही तर काही जण काय करतात, याच्याकडून घे त्याच्याकडून घे आणि मत तिसऱ्यालाच दे, म्हणजे याला हाय त्याला बाय मत तिसऱ्यालाच आहे. पण या गावची माणसं इतकी गोड आहे, इतकी गोड आहे, असं वाटतं घ्यावा आणि आमच्या गाडीत भरून पिंपळदरीला घेऊन जा. अहो पण आम्ही गाडीच बारीक आणली. विठ्ठल 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 विठ्ठल
यावर आपल्या सुप्रसिद्ध गायनाचार्य सुप्रसिद्ध कीर्तनकार संचिताताई कानवडे यांचं काय म्हणणं आहे आपण पाहून घेऊ. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आत्ताच या महाराजांनी आपल्याला आरडून ओरडून घसा ताणून धिंगाणा घालून पटवून दिलं की मुलगाच श्रेष्ठ आहे. हो, पण सत्य स्वीकारायचे नाही अशी या महाराजांची फार वाईट सवय. सत्य स्वीकारायचेच नाही. अहो, या संत मांदी आईमध्ये काही महिलाही संत होऊन गेल्या. उदाहरणार्थ संत जनाबाई, संत मीराबाई, संत कान्होपात्रा, संत सखूबाई, संत मुक्ताबाई अशा अनेक महिला संत होऊन गेल्या. त्यांचं नाव बरं या महाराजांना सुचलं नाही. सत्य स्वीकारायचे नाही अशी या महाराजांची फार वाईट सवय. आता या वाईट सवयीचा परिणाम काय होतो तुम्हाला मी एक दृष्टांत देऊन सांगते. विठ्ठल 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 विठ्ठल. बसा. बघा, आता असाच एक गृहस्थ त्याच्या पाहुण्याच्या घरी गेला. आता पाहुण्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्याला काही कामाच्या निमित्तानं तिथं मुक्काम करावा लागला. रात्रीचे 10 वाजले. सर्व पाहुणे सर्व झोपले आणि हाही झोपला. परंतु याची झोप कशी होती हो? डोळेवाशी झोप, म्हणजे डोळे उघडे ठेवून झोपण्याची सवय म्हणजे डोळेवाशी झोप. आता सकाळचे 7 वाजले. घराचा घरधनी आला. अरे, पाहुणे अजून झोपलेत. 7 वाजले, आता 8 वाजत आले. मग त्याने थोडा वेळ विचार केला. आणि त्या पाहुण्याच्या थोडंसं जवळ गेले. आता जवळ गेल्याच्या नंतर त्याचे डोळे होते उघडे, म्हणजे त्याची झोप कशी होती हो? डोळेवाशी झोप. आता यांना वाटलं हे नक्कीच गेले. कुठं अहो, वरती गेले असं त्यांना वाटलं. त्यांनी लगेच सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन करायला सुरुवात केली. हॅलो, ट्रिंग ट्रिंग, तुमचे हे गेले. हॅलो, ट्रिंग ट्रिंग, तुमचे हे गेले. अहो, असं करता करता सर्व पाहुणे जमा झाले. अहो, काही तर फुल तयारीमध्येच आले होते. हार फुले सर्व घेऊनच आले होते. आणि हा मध्ये झोपलेला आणि सर्वजण बाजूला बसलेले आणि सर्वजण रडतायत. आता तुम्हाला माहितीच आहे. आणि या सर्वांच्या रडण्याच्या आवाजानं त्याला जाग आली. तो उठून बसला आणि जोरात अशी जोरात जांभई दिली. अहो, काहींच्या तर पॅन्टी ओल्या झाल्या घामानं. आणि काही तर जे पळत सुटले तर चिंगाट पळाले. कुठं कुणाचा पत्त्या लागला नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य त्याची झोपण्याची वाईट सवय. त्याचप्रमाणे ह्या महाराजांची सत्य स्वीकारायचे नाही अशी या महाराजांची फार वाईट सवय. अहो, या संत मांदी आईमध्ये काही महिलाही संत होऊन गेल्या. त्यात आमच्या संत जनाबाई महाराजांचं नाव ह्या महाराजांना सुचलं नाही. अहो, काय अधिकार होता माझ्या संत जनाबाई महाराजांचा? साक्षात पांडुरंग परमात्मा जनाबाई महाराजांना दळण दळू लागायचे. आणि जनाबाई महाराज जात्यावरती सुंदर सुंदर ओव्या म्हणायच्या. आमच्या संत जनाबाई महाराज जात्यावरती म्हणायच्या आणि पांडुरंग परमात्मा मागे म्हणायचे. याही पुढे जाऊन सांगते. रुक्मिणी माझी माता ग, राधाबाई ग बाई. रुक्मिणी माझी माता बाई, माता ग माता बाई माता.
राधाबाई ग बाई विठ्ठल माझा पिता बाई पिता ग पिता बाई पिता विठ्ठल माझा पिता बाई पिता ग पिता बाई पिता. अशा सुंदर सुंदर ओव्या जनाबाई महाराज जात्यावरती म्हणायचे आणि माझे पांडुरंग परमात्मा मागे म्हणायचे. बघा, एवढंच नाही तर काय अधिकार होता माझ्या संत जनाबाई महाराजांचा. साक्षात पांडुरंग परमात्मा जनाबाई महाराजांना सेने गोळा करू लागायला जायचे, धुणी भांडी करू लागायला जायचे, नोहे नोहे तर दळण दळू लागायला जायचे. जण लोट करी जणी केरभरी चंद्रपाणी, केरभरी चंद्रपाणी, केरभरी चंद्रपाणी. हाताने जण लोट करी केरभरी चंद्रपाणी, केरभरी चंद्रपाणी, केरभरी चंद्रपाणी, केरभरी चंद्रपाणी. आणि हे सर्व कळालं आमच्या रुक्मिणी आई साहेबांना. रुक्मिणी आई साहेबांना राग आला, तळ पायाची आग मस्तकाला गेली आणि रुक्मिणी आई साहेब पांडुरंग परमात्मा येण्याची वाट पाहत. आता पूर्वीच्या काही कमानी दरवाजे असायचे, कमानी दरवाजामध्ये येऊन उभ्या राहिल्या आणि पांडुरंग आल्याबरोबर रुक्मिणी आई साहेबांनी दोन्ही हात त्या कमानी दरवाजाला लावले. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांगा विठ्ठला जनी संगे काय नात, कमानी दरवाजाला माझा पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबांची समजूत काढायला लागले आणि रुक्मिणी आई साहेबांना म्हणू लागले, अगं रुक्मिणी, अगं चल आतमध्ये आणि मला आंघोळीला पाणी काढ. त्यावेळेस रुक्मिणी आई साहेब म्हणाल्या, मी तुम्हाला आंघोळीला पाणी काढणार नाही. ती आहे ना तुमची जणी, तुमची पट्टराणी, तिला सांगा आंघोळीला पाणी काढायला. मी काय आंघोळीला पाणी काढणार नाही. विठ्ठल बोले रुक्मिणीला, काढ आंघोळीला पाणी. मी नाही काढणार पाणी, जणी तुमची पट्टराणी. पांडुरंग परमात्मा पुन्हा रुक्मिणी आई साहेबांची समजूत काढायला लागली. म्हणाले, अगं रुक्मिणी, चल आतमध्ये आणि मला जेवायला ताट वाढ. तर रुक्मिणी आई साहेब रागामध्ये म्हणाल्या की मी तुम्हाला जेवायला ताट वाढणार नाही. ती तुमची जी जणी आहे ना, ती तुमची वाट पाहते. मी काय तुम्हाला जेवायला ताट वाढणार नाही. विठ्ठल बोले रुक्मिणीला, वाढ जेवायला ताट.
झाला रुक्मिणीचे दोन्ही हात गायनात कर संगला विठ्ठला चले संग गायनात पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेबांना म्हणू लागले, अगं असं काय करतेस, चल आतमध्ये आणि मला पानाचा विडा दे. त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेब म्हणाल्या की मी काय तुम्हाला पानाचा विडा देणार नाही. तुम्ही काय करा, अगोदर त्या जणीची संगत सोडा, मग मी तुम्हाला पानाचा विडा देते. विठ्ठल बोले रुक्मिणीला, पानाचा विडा मी नाही देणार विडा, जणीची संगत सोडा. पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आईसाहेबांना म्हणू लागले, अगं असं काय पाप करतेस, अगं ती जणी आहे आपली लेक आणि आपण तिचे माय बाप. विठ्ठल बोले रुक्मिणीला, नको पाप. विठ्ठल बोले रुक्मिणीला, करू नको पाप. जणी आहे आपली लेक, आपण तिचे माय बाप. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. मला सांगायला विठ्ठला, गणे संगे गायनात. कर सांगायला विठ्ठला, गणे संगे गायनात. अहो काय अधिकार होता माझ्या संत जनाबाई महाराजांचा, भगवंताला शिव्या घालणं इतका अधिकार माझ्या संत जनाबाई महाराजांना प्राप्त झाला होता. मग आमच्या संत जनाबाई महाराज भगवान पर्वत मला कशा शिव्या घालायच्या सांगू का, सांगते का. अरे विठ्या विठ्या, अरे विठ्या विठ्या, अरे विठ्या विठ्या, अरे विठ्या विठ्या, मायेच्या कारत्या, मायेच्या कारत्या, लडकी झाली, लाड लडकी झाली, तुझी लाड लडकी झाली, लाड लडकी झाली. इतका मोठा अधिकार माझ्या संत जनाबाई महाराजांचा होता. त्या जनाबाई महाराजांचं नाव ह्या महाराजांना सुचलं नाही. अहो सत्य स्वीकारायचे नाही अशी या महाराजांची फार वाईट सवय. अहो गोकुळातली राधा, तिच्या चित्तामध्ये भगवंत बसलेला होता. अहो भगवंतामध्ये इतका रंग भरून जायची, इतका रंग भरून जायची की तिची अवस्था तुम्हाला मी एका दोहामध्ये सांगते. श्यामता मोरे श्याम की, जित देखो श्याम, श्याम देखन में गई, मैं भी हो गई श्याम. कन्हैया मी भी हो गई श्याम.
श्याम श्याम मरटत राधा आपे श्याम गई। फिर पूछे अपने सखियों से कि राधा कहाँ गई। कन्हैया कि राधा कहाँ गई। हो भगवंताचं ध्यान करता करता ब्रह्म कधी झाली हे तिचं तिलाही कळलं नाही. ओ भगवंतामध्ये इतकी मिसळली की क्षणभर जरी भगवंताचा वियोग झाला ना तरी ती म्हणायची कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगदेवी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया कन्हैया रे त्या राधेचं नाव ह्या माणसाला दिसलं नाही. ओ भगवंताचं ध्यान करता करता ब्रह्म झाली होती. भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतकी मिसळली की तिचं तिलाही कळलं नव्हतं. इतकी मिसळली. मग त्या राधेचं नाव ह्या माणसाला सुचलं नाही कारण सत्य स्वीकारायचे नाही अशी या माणसांची फार वाईट सवय. अहो या संत महाआंदी आईमध्ये आणखी काही महिला संत होऊन गेल्या. त्यामध्ये आमच्या संत मीराबाई. अहो संत मीराबाई तर राजाची मुलगी होती. राजाच्या घराण्यातली होती. नव्हे नव्हे तर राजकन्या होती. तिला कशाचीही कमी नव्हती. तरी ती गळ्यामध्ये विणा अडकवायची, पायामध्ये चाळ बांधायची आणि देवाच्या मंदिरामध्ये जाऊन ती भजन करायची. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी मैं, हरि गुण गावत नाचूंगी मैं. इतका मोठा अधिकार संत मीराबाई महाराजांचा होता. स्वतःच्या वडिलांनी विषाचा पेला मीराबाईच्या हातामध्ये दिला. ते विष मीराबाई पिली तरी मीराबाईला काही झालं नाही. मीराबाई विष पेली मरण काय विसरली. ओ इतकं नामस्मरण भगवंताचं करायची की ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. जाना ने विष दिया माना अमृत पिया. मीरा रानी दीवानी कहने लगी. ओ तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. इतका मोठा अधिकार मीराबाईचा होता. त्या मीराबाई महाराजांचं नाव या महाराजांना सुचलं नाही. अहो
आजच्या या विज्ञान युगामध्ये आजच्या राष्ट्रपती कोण आहेत तर त्या म्हणजे द्रौपदीताई मुर्मू. राष्ट्रपती पूर्ण जगाचा कारभार सांभाळतो आणि पूर्ण जगाचा कारभार सांभाळणं इतकी सोपी गोष्ट वाटते का हो तुम्हाला? हो, एखाद्या वेळेस जर आपली अर्धांगिनी 2 ते 3 दिवसासाठी माहेरी गेली तर आपली काय अवस्था होते? अरे माझं टॉवेल कुठे, अरे माझी पॅन्ट कुठे, अरे माझं हे कुठे आहे, अरे माझं ते कुठे आहे, अशी आपली अवस्था होत असते. परंतु ती स्त्री सर्व नियोजन आयोजन करून ठेवत असते. कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम नारी है. कोमल है कमजोर नहीं, शक्ति का नाम नारी है. जग को जीवन देने वाली, मौत भी उससे हारी है, मौत भी उससे हारी है. अहो, ती स्त्री कोमल जरी असू द्या पण कमजोर मात्र नाहीये. इतकी क्षमता, इतकी ताकद स्त्रीमध्ये आहे. अहो, स्त्रियांना कुठं कमी समजता हो तुम्ही? आज या ठिकाणी आम्ही उभं दिसतोय ना ते फक्त आमच्या सावित्रीबाई फुलेंमुळे. अहो, इथून मागच्या काळामध्ये खूप लोकांनी स्त्रियांवरती अत्याचार केले, स्त्रियांचा छळ केला, स्त्रियांना हाणलं गेलं. परंतु बघा, ज्या घरामध्ये मुलगी नाही ना त्या घरामध्ये विचारा मुलीची किंमत काय. ज्या ठिकाणी मुलगी नाही त्या ठिकाणी विचारा मुलीची किंमत काय. लोक म्हणतात तुम्ही नुसता बोंबा टाकत फिरता. अहो, पण ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. आज जर मुलीला जन्माला येऊ दिला असतं ना, आज पुरुष वर्गाला जी टंचाई पडली आहे ना ती टंचाई आता पडली नसती. म्हणून स्त्री ही श्रेष्ठ आहे आणि या जगताची माता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, तुम्हाला मी मुक्ताबाईचा अधिकार सांगते. चौघे भावंड निवृत्तीनाथ, सोपान काका आणि माझी चिमुकली मुक्ताबाई एका ठिकाणावरून चाललेले आहे आणि त्या ठिकाणावरून जात असताना त्यांनी असा खूप मोठा हातयोगी पाहिलं. खूप अशी मोठी मांदी आहे, जाटजूट जटाजुटा वाढलेला आहे. आणि हे सर्व माझ्या मुक्ताबाईनं बघितलं तेव्हा माझ्या मुक्ताबाईनं म्हणावं की दादा हे काय आहे. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी सांगावं, अगं मुक्ते, हे हठयोगी आहे. म्हणजे 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज, 14 विद्या 64 कला प्राप्त असणारे, इतका मोठा ज्यांचा अधिकार आहे असे असणारे, 6 महिन्यानंतर समाधीतून जागा झाल्यानंतर या सर्व प्रेतांना जिवंत करणारे. तेव्हा माझी मुक्ताबाई चिमुकली होती. मूर्ती लहान पण कीर्ती महान. माझ्या मुक्ताबाईनं काय केलं, सांगितलं की दादा ही प्रेते तर 6 महिने सरतात, कुसतात. कोरोनासारखी इतकी मोठी महामारी गेली, आता कोरोनापेक्षा आणखी मोठी महामारी यायला बसली. त्यावेळेस माझ्या मुक्ताबाईनं काय केलं तर त्या प्रेतांमधील एक हाड उचललं, ते हाड आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्यावरती संजीवनी मंत्र म्हटला. ज्ञानेश्वर महाराजांच्या हातातील कमंडलू घेतला, त्या कमंडलूमध्ये ते हाड बुडवलं आणि सर्व प्रेतांवरती पाणी शिंपडलं. सर्वच्या सर्व प्रेत अशी उठून उभी राहिली आणि आपापल्या घरी निघून गेली. परंतु मुक्ताबाईच्या हातामध्ये जे हाड होतं ना ते हाड कुत्र्याचं हाड होतं. मुक्ताबाईनं ते हाड असं घेतलं आणि असं जमिनीवरती टाकलं, तसं ते कुत्रं जिवंत झालं आणि क्याव 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 करत घरी पळून गेलं. लक्षात घ्या, मी तुम्हाला मुक्ताबाईचा अधिकार सांगते. 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज, 14 विद्या 64 कला प्राप्त असणारे, इतका मोठा ज्यांचा अधिकार आहे, 6 महिन्यानंतर अगदी समाधीतून जागा झाल्यानंतर तिथल्या शिष्यमंडळींना विचारलं, यावर्षी एकही प्रेत आलं नाही का? तिथल्या शिष्यमंडळींनी सांगितलं की कोरोनासारखी इतकी मोठी महामारी गेली आणि त्या महामारीमध्ये खूप असं हे पटांगण प्रेताने भरून गेलेलं होतं. पण आयंतीच्या चिमुकल्या मुक्ताबाईने या सर्व प्रेतांना जिवंत केलं. आता माझ्या चांगदेव महाराजांना मुक्ताबाईला भेटण्याची इच्छा झाली आणि चांगदेव महाराज वाघावर बसले. एका हातामध्ये एक विषारी नाग घेतला, हाताच्या बोटांमध्ये विंचवाच्या अंगठ्या घातल्या आणि आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर माझ्या मुक्ताबाईला म्हणावं, आई चुकलो ना. त्यावेळेस माझ्या मुक्ताबाईने उपदेश करावा, उलट उलट माघारा गडिया गटांगया खासी, भरला पुरमायेचा लोभा वाहुनिया जासी, कवनाधीचे पाणी सगळ्या मादी ओढीते, भल्या भल्या पोरांना उलथून खाली पाडीते, म्हणे मुक्ताबाई जाग्या अंतरी चिकूना, सद्गुरूचे पाय धरी मजने तिला उतरून. इतका मोठा अधिकार माझ्या संत मुक्ताबाई महाराजांचा होता. चांग्या म्हणण्याचा अधिकार चांगदेव महाराजांना, चांग्या म्हणण्याचा अधिकार माझ्या मुक्ताबाईला होता.
मग त्या मुक्ताबाई महाराजांना सुचलं नाही. अहो सत्य स्वीकारायचे नाही अशी या महाराजांची फार वाईट सवय, फार वाईट सवय. अहो मग मला सांगा, इतका मोठा माझ्या मुक्ताबाई महाराजांचा अधिकार होता, मग मुक्ताबाई महाराज मुलगा होते का मुलगी? मग कोण श्रेष्ठ आहे, कोण महान आहे? अहो मुलगीच श्रेष्ठ आहे, मुलगीच महान आहे. आता यावरती आपल्या प्रसिद्ध कीर्तनकार सृष्टीताई गागरे यांचं काय म्हणणं आहे आपण पाहू. विठ्ठल 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 रामकृष्ण हरी. सर्वांनी मोठ्याने म्हणा रामकृष्ण हरी. या महाराजांनी सांगितलं की मला ऐकायला येत नाही, मोठ्याने म्हणा रामकृष्ण हरी. या महाराजांनी सरासर विचारच केला नाही, उचलली जीभ आणि लावली टाळूला. या महाराजांनी सांगितलं की मुलगीच श्रेष्ठ आहे. पण मला सांगा, आता अशीच एक मुलगी होती बर का, या महाराजांसारखीच 18-19 वर्षाची वय, असं माझं एवढं वय नाही. बरं असू द्या. ती मुलगी होती आणि ती मुलगी टीव्हीवरती बातम्या बघायची, आत्महत्या, खून, छळ अशा ती बातम्या बघायची. आणि त्याच्यावरती तिने एक निष्कर्ष काढला, जी सून नावाची स्त्री आहे तिचा छळ केला जातो, तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं जातं, तिला त्रास दिला जातो. आणि जी सासू नावाची स्त्री आहे तिला कोणी त्रासही दिला जात नाही, छळही केला जात नाही आणि आत्महत्या करायला प्रवृत्तही केलं जात नाही. एक दिवस ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि मैत्रिणीला म्हणाली, अगं बाई मी ना सून होणारच नाही, डायरेक्ट सासू होणार, जमन का हो? तसंच ह्या महाराजांनी सुद्धा केलं, सारासार विचारच केला नाही, उचलली जीभ आणि लावली टाळूला. आधी कुणाची तरी मुलगी, नंतर कुणाची तरी बायको, नंतर कुणाची तरी सून आणि मग नंतर कुणाची तरी सासू. त्या मुलीने सारासार विचारच केला नाही, तसंच ह्या महाराजांनी सारासार विचार केला नाही. साधू संत नेहमी सांगतात की विचारपूर्वक बोललं पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. या महाराजांनी सांगितलं की मुलगी श्रेष्ठ आहे. आता मला सांगा पुरुष मंडळ, जी मुलगी सासू सासऱ्यांना घराच्या बाहेर काढते आणि वृद्धाश्रमात नेऊन टाकते, ती मुलगी श्रेष्ठ आहे का हो? आहे का? जी मुलगी डीजे समोर दारू पिऊन नाचते, ती मुलगी श्रेष्ठ आहे का? आहे का पुरुष मंडळ? जी मुलगी नवऱ्याला भांडे घासायला सांगते आणि स्वतः बेडवर पडल्या पडल्या बॉयफ्रेंड सोबत गप्पा मारते, ती मुलगी श्रेष्ठ आहे का? आहे का पुरुष मंडळ? आता मला सांगा, जी मुलगी नवऱ्याला भांडे घासायला लावते, बाळाला सांभाळायला लावते आणि स्वतः चित्र विचित्र कपडे घालून, फॅशनचे कपडे घालून पार्टीला जाते, ती मुलगी श्रेष्ठ आहे का? मला सांगा. बरोबर, मला सांगा. आता मग कोण श्रेष्ठ आहे? मुलगा श्रेष्ठ आहे. तुम्ही पार्टी बदलायची, आपलीच पार्टीची खून आली पाहिजे. मग कोण श्रेष्ठ आहे? मुलगा श्रेष्ठ आहे. अहो फॅशनची चित्र विचित्र कपडे घालून, अंग प्रदर्शन करून फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा त्या ज्ञानाची उंची वाढवा. वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं घ्या आणि ज्ञानाची उंची वाढवा. आम्हाला दोघींना इथं येऊन कोणाची मनं दुखवायची नाही किंवा कायद्याचं उल्लंघन करून बोलायचं नाही, पण हे आज समाज प्रबोधनाकरता बोललं गेलं पाहिजे. विठ्ठल 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 जी मुला मुली उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदव्यांवरती आहे, त्या मुला मुलींना माझा त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. पण आजकालची तरुणी मोबाईलमध्ये व्यस्त आहे आणि 10वीच्या 12वीच्या मुलांची बोर्डाला मार्क कमी पडल्यानंतर काही बहादर आत्महत्या करायला प्रवृत्त होतात. अहो मग मला सांगा, आपल्याला जन्म आईवडिलांनी कशासाठी दिला हो? आत्महत्या करण्यासाठी. आपल्याला कॉलेजसाठी आईवडील एवढे पैसे भरतात, कशासाठी? आत्महत्या करण्यासाठी. कॉलेज आपल्याला असं शिकवतं का मार्क कमी पडल्यावर आत्महत्या करा? अहो मार्क कमी पडले तर पडू द्या, पुन्हा प्रयत्न करा, परंतु आत्महत्या कोणी करू नका. विठ्ठल विठ्ठल. अहो आपण आई वडिलांच्या आज्ञेचं
पालन केलं पाहिजे. मग आई वडिलांच्या आज्ञेचं पालन कोणी केलं हो? श्रीरामचंद्र प्रभूंनी. पुराणामध्ये श्रीरामचंद्र प्रभूंनी आई वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं. आता श्रीरामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक होणार होता ही बातमी मंथरेला कळाली. अहो पाहता काय, मंथरेच्या पोटातच गोळा उठला. काही काहींचं चांगलं होत असताना दुसऱ्याला देख होतच नाही. मंथरेच्या पोटात गोळा उठला. आता पुढचं रामायण तुम्हाला माहिती आहे. कैकेयी मातेनं श्रीरामचंद्र प्रभूंना 14 वर्ष वनवासाला पाठवलं. मग कैकेयी माता कोण? अर्थात मुलगी. आणि श्रीरामचंद्र प्रभूंनी माते पित्याच्या आज्ञेचं पालन केलं. अर्थात श्रीरामचंद्र प्रभू कोण? मग पुरुष मंडळ कोण श्रेष्ठ? कोण महान? मुलगाच श्रेष्ठ आहे, मुलगाच महान आहे असे आपले म्हणणे आहे. यावर आपल्या सुप्रसिद्ध गायनाचार्य, सुप्रसिद्ध कीर्तनकार संचिताताई कानवडे. कोण म्हणलं कानाचे वडे? अहो कानवडे यांचं काय म्हणणं आहे आपण पाहून घेऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी. बघा आत्ताच या महाराजांनी टिमकी वाजवली. काय वाजवली? अहो टिमकी वाजवणं म्हणजे फुकटचा मोठेपणा गाजवायची सवय. काय विचार करायचा नाही, काय नाही, फुकटचा मोठेपणा गाजवायचा. अशीच एक महिला होती या महाराजांसारखी. तिला फुकटचा मोठेपणा गाजवायची फार सवय होती, फार वाईट सवय होती. आणि तिचा एक नोकर होता. तिनं तिच्या नोकराला सांगून ठेवलं. तिनं तिच्या नोकराला आवाज दिला, रामू, अरे रामू इकडे ये. तो म्हणाला काय मॅडम? तिने सांगितलं, मी जर तुला काही आणायला लावलं तर तू काय म्हणायचा? अमेरिकन आणू का इटालियन आणू, जपानियन आणू का चायना आणू का इंडियनच आणू, असं तिनं त्याला शिकवून ठेवलं. आता एक दिवस काय झालं, तिच्या माहेरकडचे पाहुणे आले. माहेरकडचे पाहुणे आल्याच्या नंतर तिनं रामूला पुन्हा आवाज दिला, रामू, अरे रामू इकडे ये. रामू म्हणाला काय मॅडम? ती म्हणाली, माझ्या माहेरच्या पाहुण्यांकरता नाश्ता घेऊन ये. आता रामू म्हणाला, अमेरिकन नाश्ता आणू का इटालियन नाश्ता आणू, जपानियन नाश्ता आणू का चायना नाश्ता आणू का इंडियनच नाश्ता आणू. आता यांच्याकडे कोणता नाश्ता होता हो? इंडियन नाश्ता म्हणजे कांदा पोहे. सर्व पाहुण्यांचे नाश्ता झाला. आता त्यातला एक जण म्हणाला, अगं आल्यापासून बघतोय आमचे भैया कुठे गेले, काही दिसत नाही. आता तिनं पुन्हा एकदा रामूला आवाज दिला, रामू, अरे रामू इकडे ये. रामू म्हणाला काय मॅडम? ती म्हणाली, जा बरं माझ्या मिस्टरांना घेऊन ये. तर रामू म्हणाला, अमेरिकन मिस्टर आणू का जपानियन मिस्टर आणू, चायना मिस्टर आणू का इटालियन मिस्टर आणू का इंडियनच मिस्टर आणू. आता हिची सासूबाई तर तिथं शेजारी बसलेली होती. आता हिची सासूबाई म्हणाली, अगो बया, हिने एवढे नवरे केले आणि हिने एवढे नवरे करेपर्यंत आमचा म्हसोबा काय झोपला होता की काय? विठ्ठल विठ्ठल अशी त्या महिलेची वाईट सवय होती या महाराजांसारखी. आता महिला म्हणजे मला खरं खरं सांगायचं, बघा या महाराज असं म्हटल्या का नाही, बघा ती मुलगी बेडवर पडल्या पडल्या नवऱ्याला भांडी घासायला लावती, नवऱ्याला धुणी धुवायला लावती, बाळाला सांभाळायला लावती आणि स्वतः मात्र आपल्या बॉयफ्रेंड सोबत व्हिडिओ कॉलवर बोलती. असे म्हटले का नाही महिला मंडळ? भांडी घासायला लावती म्हणले का नाही? मग मला सांगा, ती त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलती, तो कोण? मुलगा. मग तो मुलगा श्रेष्ठ आहे का? तर नाही. बघा आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी केवळ मुलं किंवा मुली जबाबदार नसून यासाठी दोन्हीही जबाबदार आहे. म्हणून कोयामध्ये सात्विका कुई कन्यापुत्र जन्माला आली पाहिजे. हेच आमचे संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. कुडी कन्या पुत्र होती ते सात्विका, कुडी कन्या पुत्र होती ते सात्विका, कोणी कन्या पुत्र होती ते सात्विका, कोणी कन्या पुत्र होती ते सात्विका, कुडी कन्या पुत्र होती ते सात्विका, कुडी कन्या पुत्र
पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. बघा, कोयामध्ये सात्विका कोई कन्यापुत्र जन्माला आली पाहिजे याचा माझ्या भगवंताला हरिक वाटतो. अहो, आपण करमणुकीसाठी पुस्तक वाचतो. बघा, पुस्तक वाचणे ही ज्ञानाची गरज आहे, परंतु त्याचबरोबर आपण गीता वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. बघा, अखंड विठोबाचं नामस्मरण केलं पाहिजे. ही आजच्या या ज्ञानाची गरज आहे. पुस्तकं तर वाचाच, त्याचबरोबर गीता, भागवत, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ वाचा, कीर्तनाला येत जा, पारायणालाच बसत जा. बघा, तुकाराम महाराज म्हणतात की अशा या मुला मुलींची माझ्याकडून सेवा घडो जे गीता भागवत वाचतात, अखंड विठोबाचं चिंतन करतात आणि भजन पूजन करतात. हे तुकाराम महाराज अभंगाच्या गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. अखंड गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कोई कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, मग छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, मुलगा का मुलगी? पाहिलं का? पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य घडवायला लावणारी, स्वराज्य घडवायला शिकवणारी आमच्या जिजामाताला कसं विसरून चालेल? मग मला सांगा, जिजामाता मुलगा होते का मुलगी? मग कोण श्रेष्ठ आहे, कोण महान आहे? ऐकलं का? ऐकलं. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने 11 प्रयोग केले आणि देवाने अवतार घेतला. मग भक्त प्रल्हादासाठी देवाने अवतार घेतला. मग भक्त प्रल्हाद कोण होते, मुलगा का मुलगी? मुलगा होते की मुलगी? मग कोण श्रेष्ठ, कोण महान? ऐकलं का? ऐकलं. बघा, आमच्या श्री संत जनाबाई महाराजांना साक्षात जगाचा मालक पांडुरंग परमात्मा दळण दळू लागण्यासाठी यायचे. मग मला सांगा, जनाबाई महाराज मुलगा होते का मुलगी? मग कोण श्रेष्ठ आहे, कोण महान आहे? ऐकलं का? ऐकलं ना. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. मग महात्मा ज्योतिबा फुले मुलगा होते का मुलगी? मग कोण श्रेष्ठ आहे? मुलगा श्रेष्ठ आहे. मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली, मान्य आहे, परंतु स्वतः लोकांचे शेणगोळे अंगावरती सहन करणाऱ्या, लोकांनी अंगावरती चिखल फेकले ते सहन करणाऱ्या आमच्या सावित्रीबाई फुलेंना विसरून कसं चालेल? मग आमच्या सावित्रीबाई फुले मुलगा का मुलगी? मग कोण श्रेष्ठ आहे, कोण महान आहे? आता तुम्ही सर्वजण म्हणाल, आमचे तर डोकेच चालायचे बंद झाले, नेमकी मुलगा श्रेष्ठ की मुलगी? मुलगी श्रेष्ठ का मुलगा? मुलगा श्रेष्ठ की मुलगी? मुलगी श्रेष्ठ का मुलगा? मुलगा श्रेष्ठ की मुलगी? मुलगी श्रेष्ठ का मुलगा? चालू द्या रातभर. त्या अगोदर आपण संतांचं भजन करूया. विठोबा हरी
मला हरिक वाटतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात की अशा सात्विक मुला मुलींची माझ्याकडून सेवा घडो. हेच संत तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल 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 मुलगा पारक आहे, मुलगी पारस आहे, मुलगा तान आहे, मुलगी मान आहे, मुलगा आग आहे, मुलगी बाग आहे, मुलगा शब्द आहे, मुलगी अर्थ आहे, मुलगा संस्कार आहे, मुलगी संस्कृती आहे, मुलगा गीत आहे, मुलगी संगीत आहे. आता आमच्या असं लक्षात आलंय की मुलाशिवाय स्त्रीशिवाय पुरुष नाही आणि पुरुषाशिवाय स्त्री नाही. आता माझ्याही लक्षात आलं, स्त्रीला शोभा ही कुंकवानच आहे, स्त्रीला शोभा ही सौभाग्यानच आहे. म्हणून स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे आणि पुरुषाशिवाय स्त्री अपूर्ण आहे असं आमचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे?
त्यामुळे स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्री जन्माचे आनंदाने थाटामाटाने स्वागत करा. तुम्ही जर स्त्री जन्माचे स्वागत केले नाही तर तुम्हाला बायका भेटणार नाही बरं का. नाही तर मग आमच्या महाराजांक जा, आमच्या महाराज तुम्हाला भगवे वस्त्र घेऊन देतील, मग जा हिमालयामध्ये. अलक निरंजन चालेल ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल.